नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. मागील व्हिडिओमध्ये आपण आपली प्रॅक्टिस सेट 1.3 ला सुरुवात केली होती. पेज नंबर आपण 16 वरला बोलत आहोत. त्या पेज नंबर 16 वर प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन व्यवस्थित घेतलो आणि तिसऱ्या क्वेश्चन मधील जे काही सब क्वेश्चन आहेत टोटल 6 त्यापैकी 2 क्वेश्चन सुद्धा आपण घेतलोत. बाय युजिंग क्रॅमर्स रूल आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे होते. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला तिसरा आणि त्याच्या पुढचे गणित सॉल्व्ह करायचे आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही तुमच्या सोबत तुमचं पुस्तक, तुमची नोटबुक, पॅड, वही व्यवस्थित ठेवून बसा, जेणेकरून मी काय बोलालो त्याच्याकडे तुमचं ध्यान राहील. नाव तिसरा क्वेश्चन मी आपल्या स्क्रीनवर लिहून ठेवला आहे. त्यामध्ये तिसरा क्वेश्चन काय म्हणतो, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलचा यूज करून आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. थर्ड क्वेश्चन आहे x plus 2y is equals to -1 and 2x minus 3y is equals to 12. सर्वात अगोदर म्हणून आपले इक्वेशन गिवन म्हणून लिहून घेऊ. गिवन x plus 2y is equals to -1 is our equation first. 2x minus 3y is equals to 12 हे झालं आपलं दुसरं इक्वेशन. दोन्ही इक्वेशन व्यवस्थित लिहून घेतले. आता क्रॅमर्स रूल मध्ये आपण काय करतो, आपली पहिली व्हॅल्यू डी ची व्हॅल्यू जे की डिटर्मिनंट ऑफ कोएफिशियंट असतो, म्हणून पहिली डी ची व्हॅल्यू काढणार. डी इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ. पहिली स्टेप काय होती, एक्स अँड वाय चे कोएफिशियंटचा कॉलम घ्यायचा. एक्सचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे, कॉलम तयार होईल 1 आणि 2. वायच्या कोएफिशियंटचा कॉलम 2 आणि -3, 2 आणि -3. ठीक आहे, हा झाला आपला पहिला डिटर्मिनंट. त्याची व्हॅल्यू काढू. व्हॅल्यू काढणार क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 1 इंटू -3, 1 इंटू मायनस असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहिलं -3, मायनस हे डिटर्मिनंटचं आणि 2 गुणिले 2 पुन्हा दुसरा गुणाकार असेल 2 गुणिले 2. आता ही आहे आपली फर्स्ट टर्म, ही आहे सेकंड टर्म. फर्स्ट टर्म मध्ये 1 गुणिले -3 काय येतील, इक्वल मध्ये -3च येतील. 1 गुणिले -3 काय येतील, -3 मायनस आणि बे दोन्ही 4 ला 4. आता -3 आणि -4 हे एकाच वर्गातले आहेत, म्हणून दोघांची बेरीज होईल, म्हणून -7 हे आपली पहिली डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली. नाव सेकंड डिटर्मिनंट ऑफ x काढायचा असतो, म्हणून डिटर्मिनंट ऑफ x काढते वेळेस लिहिणार कॉन्स्टंट आणि y वाल्याचे कोएफिशियंट. कॉन्स्टंट आणि y वाल्याचे कोएफिशियंट. कॉन्स्टंटचा कॉलम -1 आणि 12 आहे, -1 आणि +12, आणि वायच्या कोएफिशियंटचा कॉलम +2 आणि -3 आहे, म्हणून डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला भेटली. क्रॉस मल्टिप्लाय करून काढणार. -1 गुणिले -3 दोन्हीही व्हॅल्यू मायनस आहेत, ब्रॅकेटमध्ये व्यवस्थित लिहून घेतलं. इक्वल मध्ये मायनस मध्ये हे थोडंसं मिटून घेणार, मायनस असेल इथं, हा पार्ट मायनस, डिटर्मिनंटचा मायनस आणि 2 गुणिले 12 असतील, म्हणून इक्वल मध्ये -1 आणि -3चा प्रोडक्ट, -1 आणि -3चा प्रोडक्ट काय होतील, 3 1 3 मायनस मायनस प्लस, मायनस इथलं आणि बे गुणिले 12 किंवा 12 दोन्ही 24 ला 24. 3 मधून 24 जात नाहीत, म्हणून 24 मधून 3 काढले, 24 मधून 3 गेले 21, उलट केल्यामुळे मायनस मीन्स -21 ही झाली आपली डी ऑफ एक्स ची व्हॅल्यू. नाव थर्ड व्हॅल्यू इज डी ऑफ वाय is equals to coefficient determinant of y means coefficient of x and coefficient of constant means x च्या कोएफिशियंटचा कॉलम 1 आणि 2 आहेत, म्हणून 1 आणि 2 लिहिलं. कॉन्स्टंटचा कॉलम -1 आणि 12 आहे, -1 आणि 12 लिहिलं. हे झालं आपला थर्ड डिटर्मिनंट. त्याची व्हॅल्यू काढणार, क्रॉस मल्टिप्लाय घेऊन 1 इंटू 12 -1 इंटू 2. कसं घेतलं, 1 इंटू 12 हा एक गुणाकार आणि -1 ब्रॅकेटमध्ये आणि गुणिले 2 म्हणून गुणिले 2. ही आहे एक टर्म, ही आहे अदर टर्म. इक्वल मध्ये लिहिणार 1 गुणिले 12 12 होतील, मायनस आणि बे 1 बे होतील आणि मायनस असल्यामुळे -2. इक्वल मध्ये 12 मायनस मायनस +2 टोटल मिळून 12 आणि 2 14 होतील, प्लस मध्ये व्हॅल्यू येऊन जाईल. ठीक आहे, ही झाली डी ऑफ वाय ची व्हॅल्यू. देअरफॉर नाव by Cramer's rule
x इज इक्वल्स टू dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू काय आहे आपल्या पुढं -21 म्हणून लिहिणार -21 भागिले d ची व्हॅल्यू आहे -7. मायनस मायनस विल गेट कॅन्सल. 7 1 जा 7, 7 3 जा 3, 21 इज इक्वल्स टू 3. देअरफॉर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली सिंपल 3 आणि ही आहे आपली फर्स्ट व्हॅल्यू. ही आहे फर्स्ट व्हॅल्यू. नंतर y ची व्हॅल्यू करणार y इज इक्वल्स टू d ऑफ y डिवायडेड बाय d. d ऑफ y ची व्हॅल्यू काय आहे? d ऑफ y ची व्हॅल्यू आहे +14 म्हणून लिहिणार +14 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू काय आहे -7 इज इक्वल्स टू 7 1 जा 7, 7 2 जा 14 रिमेन्स राहिले -2. देअरफॉर y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -2. बस एकदम बढिया, एकदम सिस्टमॅटिक. आपण आपल्या दोन्हीही व्हॅल्यू काढून घेतल्या. x ची व्हॅल्यू आलेली आहे +3, y ची व्हॅल्यू आलेली आहे -2. ठीक आहे. असं व्यवस्थित आपल्याला सॉल्व करता येते. आशा करतो की तुम्हाला हे गणित व्यवस्थित समजत असेल. ठीक आहे. चला तर मग याची स्क्रीनशॉट घ्या, वहीमध्ये लिहून घ्या. आपण चाललो आपल्या पुढल्या क्वेश्चनला, चौथ्या क्वेश्चनला. आणि असा आहे आपला चौथा क्वेश्चन. चौथा क्वेश्चन सुद्धा आपण व्यवस्थित सॉल्व करू. काय म्हणतो चौथा क्वेश्चन? त्यामध्ये आन्सरमध्ये सर्वात अगोदर मी गिवन म्हणून त्या इक्वेशनला दोन्हीही फर्स्ट अँड सेकंड असे नाव देतो. आन्सर गिवन 6x minus 4y is equals to -12 is equation first. 8x minus 3y is equals to -2 is our equation second. Now पहिली व्हॅल्यू आपण d कॅल्क्युलेट करत असतो. d इज इक्वल्स टू पहिली जंप कशी आहे? फर्स्ट टू सेकंड. पहिली जंप कशी आहे? फर्स्ट टू सेकंड. मीन्स पहिले x च्या कोएफिशियंटचा कॉलम 6 अँड 8, दुसरा y च्या कोएफिशियंटचा कॉलम -4 आणि -3. राईट. हे झाला पहिला कॉलम. काय म्हणतो पहिला कॉलम? पहिल्या डिटर्मिनंट त्याच्यामध्ये लिहिणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 आणि -3 चा गुणाकार. 6 गुणिले मायनस असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये 3 मायनस हे डिटर्मिनंटचं आणि -4 आणि 8 चा गुणाकार मायनस असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये आणि इंटू 8 इक्वल्स टू. आता ही आहे फर्स्ट टर्म, ही आहे सेकंड टर्म. फर्स्ट टर्म मध्ये काय व्हायले? 6 गुणिले -3 आहेत. मीन्स 6 18 होतील, मायनस असल्यामुळे मायनस मायनस इथला पार्ट मायनस जशा तसा. 8 चौक 32 मायनस असल्यामुळे -32 होतील. 8 चौक 32 मायनस असल्यामुळे -32 होईल. इन अ नेक्स्ट स्टेप -18 ला -18 आणि मायनस इंटू मायनस, मायनस मायनस विल गेट प्लस अँड 32 ॲज इट इज. +32 ही मोठी संख्या आहे आणि मोठ्या संख्येतून छोटी संख्या सहजरित्या जाऊ शकते. 32 मधून 18 गेले, जवळपास 14 येतील. 12 मधून 8 गेले 4, 2 मधून 1 गेला 1 आणि मोठ्या संख्येतून छोटी संख्या सहजरित्या गेली म्हणून आन्सर फक्त पॉझिटिव्ह राहील. ही झाली पहिली डिटर्मिनंटची व्हॅल्यू. दुसरा डिटर्मिनंट ऑफ x इज इक्वल्स टू कॉलम लिहिणार. दुसरी जंप कशी आहे आपली? कॉन्स्टंट पासून ते y पर्यंत. मीन्स पहिला कॉलम कॉन्स्टंटचा असेल -12 आणि -2, -12 आणि -2. दुसरा कॉलम कोणता आहे? y वाल्यांचा. मीन्स -4 अँड -3. ठीक आहे. आता इथं सुद्धा आपल्याला तीच प्रोसिजर फॉलो करावी लागणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावी लागणार. -12 आणि -3 चा गुणाकार, -12 इंटू -3 मायनस हे डिटर्मिनंटचं, -4 आणि -8. आता सर्व टर्म मायनस मायनस आहे, थोडंसं काळजीपूर्वक. ही आहे फर्स्ट टर्म, ही आहे सेकंड टर्म. फर्स्ट टर्म मध्ये 12 आणि 3 चा गुणाकार 12 36 मायनस मायनस प्लस 36 ॲज इट इज. हे वाला मायनस जशाच तसं. 8 चौक 32 आणि मायनस इंटू मायनस प्लस मीन्स 32 ॲज इट इज. देअरफॉर 36 मायनस 34, 36 मायनस 34 जवळपास सॉरी इथं 4 -4 गुणिले -2 आहे. इथं आहेत -2 मीन्स 4 दोन्ही 8 होतील. इथं 4 दोन्ही 8 होतील आणि 36 मधून 8 गेले जवळपास 28 येतील. ते पण पॉझिटिव्ह वाले सहजरित्या गेले म्हणून. तिसरा डिटर्मिनंट आपण काढतो d ऑफ y, जे की तिसरी जंप आपली कशी आहे? डायरेक्ट x पासून ते कॉन्स्टंट पर्यंत. मीन्स x वाल्यांचा कोएफिशियंटचा कॉलम 6 अँड 8, कॉन्स्टंटचा कॉलम -12 आणि -2. देअरफॉर
इज इक्वल्स टू पुन्हा 6 आणि -2चा गुणाकार, 6 गुणिले -2 मायनस डिटर्मिनंटचं 12 आणि 8चा गुणाकार, सॉरी -12 असल्यामुळं ब्रॅकेटमध्ये इथं मायनस आहे आणि 8 ला 8 इक्वल्स टू ही आहे फर्स्ट टर्म, ही आहे सेकंड टर्म. फर्स्ट टर्म मध्ये साई दोन्ही 12 मायनस असल्यामुळं -12 मायनसला मायनस जशाच तसे 12 आणि 8चा गुणाकार, 12 8 96, 12 8 96 आणि इथले मायनस आणि हे मायनस गुणतील आणि प्लस होतील. आता 98 मधून 12 जाऊ शकतात. 98 मधून 12 गेले, 8 मधून 2 गेले 6, 9 मधून 1 गेले 8, 9 मधून 1 गेले 8, सॉरी 8 मधून 2 गेले 6 किंवा 12 8 96 आहे ना इथं, 12 8 96, 6 मधून 2 गेले 4 आणि 9 मधून 1 गेले 8. ठीक आहे, हे झालं +84 आपलं डी ऑफ वायची व्हॅल्यू. देअरफोर बाय क्रॅमर्स रूल काय आहे? क्रॅमर्स रूल x ची व्हॅल्यू काय सांगतो? क्रॅमर्स रूल म्हणतो x इज इक्वल्स टू डी ऑफ x डिवायडेड बाय डी इज इक्वल्स टू डी ऑफ x ची व्हॅल्यू काय आहे? +28 म्हणून ते टाकली +28 आणि डी ची व्हॅल्यू काय आहे? +14 म्हणून टाकली +14. 14 1 14, 14 2 28 प्रमाणे 2 आन्सर आलं. देअरफॉर x ची व्हॅल्यू आपल्याला 2 भेटली. हे आहे आपलं आन्सर. नाव y इज इक्वल्स टू डी ऑफ y डिवायडेड बाय डी. डी ऑफ y ची व्हॅल्यू आहे +84 +84 ला +84 भागिले डी ची व्हॅल्यू आहे 14, 14 1 14, 14 2 28, 14 त्रिकम 42, 14 चौक 56, 14 5 70, 14 84 म्हणून y ची व्हॅल्यू आली 6. म्हणून y इज इक्वल्स टू 6 इज आवर सेकंड व्हॅल्यू ऑफ y. बस अशा प्रकारे आपण आपला चौथा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह केला. सोप्या आहेत. फक्त मायनस प्लस मध्ये जे काय प्रॉब्लेम येईल, थोडाफार प्रॉब्लेम येईल बऱ्याच विद्यार्थ्यांना की हे थोडंसं मायनस प्लसचं समजत नसेल, पण काळजीपूर्वक करा. फक्त चेक करायचं की मोठी संख्या कोणती, छोटी संख्या कोणती, आणि आपण व्यवस्थित आपला क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, हे झाला आपला चौथा क्वेश्चन. लगेच कंटिन्यू मध्ये आपल्याला 5वा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला हे गणित समजत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, लगेच बघू तर आपण आपला 5वा क्वेश्चन. आणि एकदम बढिया आहे आपला 5वा क्वेश्चन. काय म्हणतो 5वा क्वेश्चन? एकदम आपल्याला m आणि n मध्ये दिलाय, x आणि y मध्ये न देता. बघूया m आणि n मध्ये. आता आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू काढायची आहे. जास्त न बोलता मी काय करतो, आपल्या आन्सरला सुरुवात करणार आणि आन्सर मध्ये लिहिणार गिवन पार्ट. गिवन पार्ट मध्ये काय काय लिहिता येईल? 4m + 6n इज इक्वल्स टू 54 इज आवर इक्वेशन फर्स्ट. 3m + 2n is equals to 28 is our equation second. Now first of all आपण काय करतो, d ची व्हॅल्यू काढतो आणि पहिली जंप आहे. जसे की x आणि y चे कोएफिशियंट होते, आता इथं काय असेल? m आणि n चे कोएफिशियंट, m2 n चे कोएफिशियंट. m चा जो कोएफिशियंट आहे त्याचे कॉलम कोणते आहेत? 4 to 3 म्हणून 4/3 हे पहिला कॉलम. सॉरी लिहिते वेळेस गडबड झाली. 4/3 नाही, 4 and 3 आहे. 4 and 3. n चे कोएफिशियंटचा कॉलम 6 and 2, 6 and 2 हा असेल आपला पहिला कॉलम, पहिला डिटर्मिनंट. याची व्हॅल्यू करणार क्रॉस मल्टिप्लाय करून 4 and 2, 4 × 2 मायनस हे डिटर्मिनंटचं. दुसरी व्हॅल्यू आहे 6 × 3, 6 × 3 इक्वल मध्ये ही आहे फर्स्ट टर्म, ही आहे सेकंड टर्म. 4 × 2 8 होतील मायनस 6 × 3 हे 18 होतील. आणि 18 मधून 8 मधून 18 जात नाहीत. 18 मधून आपल्याला 8 काढावे लागतील. येणाऱ्या उत्तराला मायनस उत्तर द्यावं लागेल. ठीक आहे, म्हणून येणारं उत्तर असेल 10 मायनस. ही झाली आपली डी ची पहिली व्हॅल्यू. डी ची पहिली व्हॅल्यू. दुसरी डी ऑफ x आहे. डिटर्मिनंट ऑफ x इज इक्वल्स टू, डिटर्मिनंट ऑफ x कसा काढतो? कॉन्स्टंटचा कॉलम आणि n चा कॉलम. जसे की आपली पहिली जंप अशी होती, दुसरी जंप अशी राहील आणि तिसरी जंप m पासून कॉन्स्टंट पर्यंत राहील, ते नंतर बोलू. सध्या डी ऑफ x ची व्हॅल्यू काढायची आहे. दुसरी जंप आहे कॉन्स्टंटचा कॉलम जे की 54
डिवायडेड बाय 28 आहे आणि यांचा कॉलम 6 and 2 आहे. बस हे आपण सोडून घेऊ. इक्वल मध्ये 54 into 2 54 into 2 minus 6 and 28 6 and 28. बस ही आहे आपली फर्स्ट, ही आहे सेकंड. फर्स्ट मध्ये 54 into 2 54 गुणिले 2 जवळपास 108 येतील म्हणून 108 मायनसला मायनस 6 गुणिले 28 6 गुणिले 8 8 संग 48 ला 8 हातचे आले 4 8 संग 48 6 दोन्ही 12 12 आणि 4 16 म्हणून 16 ला 16. 108 मधून 168 जात नाहीत. 168 मधून आपल्याला 108 काढावे लागतील. 8 मधून 8 गेले 0 6 मधून 0 गेले 6 1 मधून 1 गेला 0 मीन्स उलट केल्यामुळे आन्सर काय होऊन जाईल -60 येऊन जाईल. ठीक आहे, हे जाईल डी ऑफ एक्स ची व्हॅल्यू. नंतर काढूया डी ऑफ वाय ची व्हॅल्यू. डी ऑफ वाय इज इक्वल्स टू, आता तिसरी जंप आहे आपली एम पासून ते आपल्या कॉन्स्टंट पर्यंत. एमच्या कोएफिशियंटचा कॉलम 4 and 3 कॉन्स्टंटचा कॉलम 54 and 28. बस हा डिटर्मिनंट असेल आपला डी ऑफ वाय. 4 into 28 घेणार 4 into 28 मायनस 54 into 3 घेणार 54 into 3 इक्वल मध्ये 4 into 28 4 गुणिले 8 4 8 32 ला 2 हातचे आले 3 4 दोन्ही 8 हातच्याचे 3 11 112 होईल गुणाकार. नंतर आहे 3 गुणिले 4 3 चौक 12 ला 2 हातचे आले 1 5 त्रिक 15 आणि हातच्याचा 1 16 162 येईल. आणि 112 मधून आपल्याला 61 काढायचे जे की जात नाहीत. उलट करू 162 मधून 112 काढू येणाऱ्या उत्तराला मायनस आन्सर देऊ. 2 मधून 2 गेले 0 6 मधून 1 गेला 6 मधून 1 गेले 5 आणि 1 मधून 1 गेला 0 लिहायची काही गरज नाही म्हणजे आपलं उत्तर -50 आलं. हे झालं डी ऑफ वाय ची व्हॅल्यू. बट रिअल मध्ये आपल्याला सॉरी डी ऑफ वाय नाही येणार, डी ऑफ एक्स सुद्धा नाही येणार, डी ऑफ एम सुद्धा येईल. बघा बरं माझी सुद्धा चूक होते कारण का आपल्या तोंडामध्ये काय बसलेलं आहे डी ऑफ एक्स आणि डी ऑफ वाय हे आपल्याला जीबीला सुद्धा पाठ झालंय. पण एखादं गणित एम आणि एन मध्ये आलं तर डी ऑफ एम आणि डी ऑफ एन लिहायला मात्र विसरायचं नाही. हे तुम्ही चुकायचं नाही, मी चुकलं तर थोडंफार चालते. ठीक आहे, पुढे चलू. बाय क्रॅमर्स रूल काय म्हणतो, एम ची व्हॅल्यू कशी निघणार डी ऑफ एम डिवायडेड बाय डी ने निघणार. इक्वल्स टू डी ऑफ एम ची व्हॅल्यू आपल्या पुढे -16 आहे मीन्स -16 आणि डी ची व्हॅल्यू आहे -10. मायनस मायनस विल गेट कॅन्सल. 10 1 10 10 सक 60 प्रमाणे इज इक्वल्स टू 6 झाले. देअरफॉर एम ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली 6 भेटली. ही आहे आपली पहिली एम ची व्हॅल्यू. दुसरी एन ची व्हॅल्यू काढून घेऊ. एन इज इक्वल्स टू डी ऑफ एन डिवायडेड बाय डी. डी ऑफ एन ची व्हॅल्यू आहे -50 आणि डी ची व्हॅल्यू आहे -10. मायनस मायनस विल गेट कॅन्सल. 10 1 10 10 50 प्रमाणे उत्तर आलं 5 म्हणून एन ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 5. एकदम बढिया, एकदम जबरदस्त. आपण आपलं पाचवं गणित सुद्धा व्यवस्थित सॉल्व्ह केलं. 6 आणि 5 हे आपले दोन उत्तर असतील. हे आपलं सोल्युशन राहील. देअरफॉर आणि मागल्या गणितात मी फायनल आन्सर सुद्धा लिहिलं नाही, तिथं सुद्धा तुम्ही नोट करून घ्या आणि फायनल आन्सर सुद्धा लिहू शकता. देअरफॉर 6,5 इज आवर सोल्युशन. काय म्हणू शकता 6,5 इज आवर सोल्युशन. ठीक आहे, आता झालं आपलं क्लिअर अँड क्रिस्टल आन्सर. नाव हे झालं आपलं पाचवं गणित. लगेच आपल्या पुढे 6वं गणित आहे, ते पण आपण बघून घेऊ. चला मग जाऊया आपण आपल्या 6व्या गणिताकडे. आणि असं आहे आपल्या पुढे 6वं गणित. 6व्या गणितामध्ये सुद्धा आपल्याला एक इक्वेशन मात्र थोडंसं अलग प्रकारे दिलं. याला आपण आपल्या जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. सर्वात अगोदर गिवन म्हणून लिहिणार. गिवन फर्स्ट इक्वेशन काय आहे 2x + 3y इज इक्वल्स टू 2 इज आवर इक्वेशन फर्स्ट. सेकंड इक्वेशन काय आहे x - y/2 इज इक्वल्स टू 1/2. पण मला डिनोमिनेटर मध्ये कोणताच पार्ट नको,
म्हणून मी काय करतो, पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करून घेणार. 2 ने x ला मल्टिप्लाय केलं 2x होतील. इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 2 कटून जातील आणि उरल फक्त y इज इक्वल्स टू राईट हँड साईडला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय केलं तर एकच उरल. म्हणजे आपलं इक्वेशन काय तयार झालं, 2x मायनस y इज इक्वल्स टू 1 हे आपलं इक्वेशन तयार झालं. नाव आता काढणार d ची व्हॅल्यू. d इज इक्वल्स टू पहिला कॉलम जे की x चा कोएफिशियंट 2 आणि 2 घेऊन करणार आणि y चा कोएफिशियंट इथं y चा कोएफिशियंट 3 आहे, इथं y चा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 म्हणजे -1 साइन सोबत, म्हणून 3 आणि -1 असेल. बस हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. व्हॅल्यू असेल 2 × -1 2 × -1 मायनस हे डिटर्मिनंटचं 3 गुणिले 2 इक्वल मध्ये 2 × -1 मीन्स -2 मायनस 3 गुणिले 2 6 ला 6 -2 आणि -6 एकाच साइनचे आहेत, एकाच वर्गातले आहेत, दोघं एका जागी असतील म्हणून -8 हे झाली पहिली डिटर्मिनंटची व्हॅल्यू. दुसरी डिटर्मिनंट आपण डिटर्मिनंट ऑफ x काढूयात, जे की कॉन्स्टंटचा कॉलम असं जातो ना आपण दुसऱ्याला, म्हणून कॉन्स्टंटचं 2 आणि 1. पहिला कॉलम असेल 2 आणि 1, दुसरा कॉलम y चे कोएफिशियंट 3 आणि काही नाही म्हणजे -1 3 आणि -1 हे झालं आपला दुसरा डिटर्मिनंट. याची सुद्धा व्हॅल्यू काढून घेऊ. 2 × -1 2 × इन ब्रॅकेट -1 मायनस हे डिटर्मिनंटचे 3 × 1 इज इक्वल्स टू बे एक बे मायनस असल्यामुळं -2 मायनस 3 1 3 3 ला 3. पुन्हा तीच प्रोसिजर, -2 आणि -3 हे एकाच साइनचे आहेत, दोघं एकाच ठिकाणी असतील, दोघं मिळतील आणि -2 आणि -3 मिळून झाले -5. नंतर थर्ड व्हॅल्यू आपल्याला d ऑफ y काढायचं आहे, जे की आपण x चे कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट काढतो. हे झालं पहिलं 1 नंबरला, हे 2 नंबरला आणि हे 3 नंबरला तिसरी जंप. x2 कॉन्स्टंट आहे, x चा कोएफिशियंट इथं आहे 2 आणि इथं आहे +2, म्हणून x चा कोएफिशियंट अगोदर 2 आणि 2 लिहिले आणि कॉन्स्टंट काय आहेत 2 आणि 1 आहेत, 2 आणि 1 आहे. याला सोडून घेणार 2 गुणिले 1 मायनस हे डिटर्मिनंटचे आणि 2 गुणिले 2 म्हणून 2 गुणिले 2. पुढं बे एक बे 2 ला 2 मायनसला मायनस 2 × 2 4 होऊन जातील. 2 मधून 4 जात नाहीत, 4 मधून 2 काढूत 2 येतील, उलट केल्यामुळे -2 आन्सर द्यावं लागेल. देअरफॉर नेक्स्ट स्टेप आहे बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल काय आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला dx अपॉन d प्रमाणे भेटणार. dx ची व्हॅल्यू आपण काढून ठेवली आहे दुसरी -5, म्हणून पहिली व्हॅल्यू -5 आणि d ची व्हॅल्यू आहे -8. मायनस विल गेट कॅन्सल. x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 5/8, x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 5/8 ही झाली आपली पहिली व्हॅल्यू. लगेच काढूया आपण y ची व्हॅल्यू. y इज इक्वल्स टू dy अपॉन d प्रमाणे भेटणार. dy ची व्हॅल्यू आहे -2 आणि d ची व्हॅल्यू आहे -8. मायनस विल गेट कॅन्सल. बे एक बे चोक 8 म्हणून y ची व्हॅल्यू 1/4 भेटली. ही झाली आपली y ची व्हॅल्यू. देअरफॉर शेवटी काय लिहिणार, सर्वात शेवटी खाली लिहायचं तुम्ही. देअरफॉर सोल्युशन इज x इज इक्वल्स टू 5/8 and y इज इक्वल्स टू 1/4. हे झालं आपलं सविस्तर सोल्युशन आणि आजच्या व्हिडिओचं शेवटचं गणित. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय केलं, आपण आपलं जे 1.3 आहे व्यवस्थित आपण सॉल्व केलं. ठीक आहे, आशा करतो की तुम्हाला हे सर्व आवडलं असेल, तुम्हाला हे गणित जमतील. जमत नसतील तर एकदा दोनदा प्रॅक्टिस करा. व्हिडिओ एकदा नाही दोनदा बघा, तुमच्याकडे तो सेव्ह असेल. ठीक आहे, बाकीचा पुढला पार्ट याच्या पुढं आहेत आपले काही प्रॉब्लेम सेट 1.4 ला आपण सुरुवात करू पुढल्या एका व्हिडिओमध्ये. कदाचित पुढल्या एकाच व्हिडिओमध्ये 1.4 संपून जाईल, त्याच्यामध्ये फक्त 4च गणित आहेत. ठीक आहे, चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्याच्याला आपण इथंच थांबू. जय हिंद.